आपण दरवर्षी जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की आपण इंटरनॅशनल वुमेन्स डे दरवर्षी 8 मार्चलाच का साजरा करतो? हा दिवस साजरा करण्यामागे 2 मोठ्या ऐतिहासिक घटना कारणीभूत आहेत. त्या कोणत्या या सांगते. नमस्कार. पहिली घटना झाली होती 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये, जिथे 15,000 महिला कामगारांनी कामाचे तास कमी करावेत, चांगले वेतन मिळावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी मोठे आंदोलन केले होते. आणि दुसरी घटना ती झाली होती 22 फेब्रुवारी 1917 मध्ये, जेव्हा रशियाच्या हजारो महिला कापड कामगारांनी आजच्या सेंट पीटर्सबर्ग येथे भाकरी आणि शांतता, इंग्लिशमध्ये ब्रेड अँड पीस अशी मागणी करत संप पुकारला होता. रशियामध्ये ही घटना 22 फेब्रुवारी 1917 झाली, बरोबर. पण तेव्हा रशियामध्ये जुलियन कॅलेंडर वापरले जात होतं. नंतर 1918 मध्ये रशियाने ग्रिगोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला, जे की आज जगभरात वापरलं जातं. ग्रिगोरियन कॅलेंडरनुसार जुलियन कॅलेंडरची 22 फेब्रुवारी ही तारीख 13 दिवसानंतर म्हणजेच 8 मार्चला येते. म्हणजे आपण आता असं म्हणू शकतो की रशियामध्ये 8 मार्चला भाकरी आणि शांततेसाठी संप झाला होता. या दोन्ही घटना तुमच्या लक्षात आल्या? एक झाली होती 1908 रोजी आणि एक झाली होती 1917 रोजी. दोन्हीही 8 मार्चलाच झाल्या होत्या. आता या 1975 मध्ये हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरं केलं गेलं होतं. आणि याच वर्षी संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे म्हणजे ऑफिशियली 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. थोडक्यात सांगायचं तर 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेत झालेलं आंदोलन, 8 मार्च 1917 मध्ये रशियात झालेला संप आणि या दोन्ही घटनांचं महत्त्व लक्षात घेऊन 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी दिलेली मान्यता, या 3 महत्त्वाच्या गोष्टी इतिहासात घडल्या. म्हणूनच आज आपण 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. इतिहास बदलणाऱ्या त्या सर्व धाडसी स्त्रियांना आणि आज प्रत्येक संघर्ष करणाऱ्या त्या स्त्रीला माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.